Good morning, everyone. Okay, we will start today's session. Last session मध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशन स्टार्ट केलं होतं. आवाज येतोय सगळ्यांना? स्क्रीन पण दिसते. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे ते बघितलं होतं. रेग्युलर एक्सप्रेशन इज नथिंग बट अ सर्च पॅटर्न. ओके, त्या पॅटर्न नुसार रेग्युलर एक्सप्रेशन काय एक सर्च पॅटर्न आहे जे आपण डिफाईन करतो. ते आपल्या स्ट्रिंग मध्ये आहे का नाही, मॅच आहे का नाही, त्या प्रेझेंट आहे का नाही, त्यासाठी आपण रेग्युलर एक्सप्रेशन डिफाईन करतो. सपोज एक खूप सारा डेटा आहे आपल्याकडे, म्हणजे खूप मोठी स्ट्रिंग आहे किंवा एक पॅराग्राफ आहे, त्याच्यातला एखादी स्ट्रिंग तुम्हाला मॅच करायची असेल, ओके, तर ते पर्टिक्युलर पॅटर्न नुसार जर तुम्हाला मॅच करायची असेल तर आपण रेग्युलर एक्सप्रेशन यूज करतो. और सपोज तुम्हाला फॉर्म व्हॅलिडेशन करायचं असेल, ओके, फॉर्म व्हॅलिडेशन मध्ये तुम्ही युजर नेम, ईमेल आय डी, पासवर्ड घेतला असेल तर ईमेल आय डी जी आहे, ईमेल आय डी मध्ये आपल्याला काय पाहिजे, जे काही ईमेल आय डी आहे इट शुड स्टार्ट विथ अल्फाबेट. ओके, अल्फाबेट पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही तुमचे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स तुम्ही यूज करू शकता. मे बी न्यूमेरिक कॅरेक्टर असतील किंवा जे काही वर्ड कॅरेक्टर म्हणजे अंडरस्कोर असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्याच्यानंतर हे इट शुड कंटेन ऍट द रेट सिम्बॉल. ओके, ऍट द रेट सिम्बॉल हा काय मॅग्नेटरी आहे तो असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर डॉट सिम्बॉल. ओके, मग हे जे काही पॅटर्न आहे ईमेलचं, ओके, ते पॅटर्न आपण युझिंग रेग्युलर एक्सप्रेशन आपण देऊ शकतो. ओके, मग हे जे रेग्युलर एक्सप्रेशन काय आपण एक पॅटर्न डिफाईन करतो आणि ते पॅटर्न नुसार आपण मॅचिंग करतो आपल्या गिवन. ओके, सो रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये काही डाऊट नाहीये. तर आपण आता हे जे मॅचिंग करणार आहेत तर त्या मॅचिंगसाठी डिफरंट फंक्शन्स आहेत. लास्ट लेक्चरला आपण एक्झेक आणि टेस्ट बघितलं होतं. रिपीट करूयात आपण. ओके, सो टुडे सेशन मध्ये आपण काय करणार आहे, जे काही मॅचिंग करणार आहे आपण पॅटर्न, आपण रेग्युलर एक्सप्रेशन थ्रू काय करणार आहे, एक पॅटर्न डिफाईन करणार आहे आणि तो आपल्या इनपुट स्ट्रिंग मध्ये मॅच होते का नाही, त्यासाठी आपण डिफरंट फंक्शन्स आहेत, एक्झेक, टेस्ट, मॅच, रिप्लेस, सर्च. ओके, हे फंक्शन्स अप्लाय करून एक्झाम्पल थ्रू आपण आज प्रोग्राम बघणार आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण काय केलंय, बॉडी टॅग मध्ये स्क्रिप्ट, जावा स्क्रिप्ट लँग्वेज इन्क्लूड केली. आता आपल्याला काय करायचंय, एक रेग्युलर एक्सप्रेशन तयार करायचंय. आता रेग्युलर एक्सप्रेशन तयार करण्यासाठी सिंटॅक्स काय, इट शुड कंटेन विदिन द फॉरवर्ड स्लॅशेस. ओके, हे जे दोन फॉरवर्ड स्लॅशेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न डिफाईन करायचंय. सपोज डिफाईन करते हॅलो. मी पॅटर्न डिफाईन केलं आणि माझी इनपुट स्ट्रिंग आहे लेट एस इज इक्वल टू, स्ट्रिंग मध्ये मी घेते वर्ड अँड हॅलो एव्हरीवन. एक रॅन्डम स्ट्रिंग घेतली आहे मी. तुम्हाला हे जे फंक्शन्स आपण आता मॅचिंगचे बघणार आहे त्यासाठी एक रॅन्डम स्ट्रिंग, इनपुट स्ट्रिंग घेतली आहे ज्याच्यामध्ये काय आपण केलंय, हॅलो वर्ल्ड अँड हॅलो एव्हरीवन. आणि आपला जो रेग्युलर एक्सप्रेशनचा पॅटर्न आहे तो काय आहे, सर्च पॅटर्न काय केलाय आपण, हॅलो घेतलाय, हॅलो वर्ड हा सिलेक्ट केलाय. ओके, तर आता आपण याच्यावरती आपला फर्स्ट फंक्शन मॅचिंग आहे जो की एक्झेक्ट फंक्शन आपण बघणार आहे. हा जो एक्झेक्ट फंक्शन आहे तो काय करतो, इट विल रिटर्न द ॲरे. करतोय इन्फॉर्मेशन रिटर्न करतोय की कोणत्या इंडेक्सला जे काही मॅच झालेला आहे त्याचा तो ॲरे, इनपुट स्ट्रिंग आणि कुठल्या लेंथला तो कुठल्या नंबर इंडेक्सला तो मॅच झालाय ती इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झेक्ट सिस्टीम, एक्झेक्ट फंक्शन आपल्याला रिटर्न करतो. ओके, सो त्याचा सिंटॅक्स काय, आपला जो व्हेरिएबल आहे पॅटर्न रेग्युलर एक्सप्रेशन,
तो आपल्याला ह्या इनपुट स्ट्रिंग मध्ये आहे का नाही, मॅच होते का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. सो REG डॉट एक्झेक आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला इनपुट स्ट्रिंग पास करायचे. मग हा फंक्शन काय चेक करेल, रिटर्न काय करेल, ॲरे रिटर्न करेल. इट रिटर्न्स ॲरे फॉर मॅच. जर मॅच झालं तर तो काय करेल, ॲरे रिटर्न करेल, अदरवाइज इट विल रिटर्न नल. सो आपण काय करूयात, कन्सोल वरती चेक करूयात की आपली जी पॅटर्न आहे रेग्युलर एक्सप्रेशन तो इनपुट स्ट्रिंग मध्ये आहे का नाही. ओके, सो आपण प्रिंट करते रिझल्ट. आता हे कन्सोल वरती असल्यामुळं आपल्याला कन्सोल ओपन करावं लागणार आहे. ही रेग्युलर डॉट HTML फाईल, त्याच्यामध्ये आपण चेक करतोय. कन्सोल ओपन करण्यासाठी Ctrl+Shift+J किंवा फंक्शन F12 प्रेस करा. ओके, इथे कन्सोल ओपन झालाय. कन्सोल वरती मला आउटपुट काय आलंय, मॅच झालंय म्हणून आलंय. आणि कोणती स्ट्रिंग मॅच झाली, हॅलो. कुठल्या इंडेक्सला, 0th इंडेक्सला. कारण आपल्या इनपुट स्ट्रिंग मध्ये हा जो हॅलो आहे, आपला रेग्युलर एक्सप्रेशन हॅलो हा इनपुट स्ट्रिंग मध्ये फर्स्ट 0 इंडेक्सलाच आहे, त्यामुळे तो काय झाला, इनिशियली मॅच झाला. ओके, आता सपोज आपल्या स्ट्रिंग मध्ये हॅलो अजून एकदा आहे. ओके, पण आपला हा जो एक्झेक सिस्टीम कॉल आहे तो काय, सॉरी एक्झेक हा जो मॅचिंग फंक्शन आहे तो काय करतोय, फक्त जो फर्स्ट मॅच आहे तो रिटर्न केलाय. आता मी जेव्हा हा जो फंक्शन आहे एक्झेक वाला, तो मी परत एकदा कॉल केले तर मला काय द्यायला पाहिजे, हा सेकंड द्यायला पाहिजे, पण तो तसा देत नाही. ओके, हा जो एक्झेक सिस्टीम हा जो फंक्शन आहे, सॉरी मॅचिंग फंक्शन, मी परत एकदा आपल्या इनपुट स्ट्रिंग वरती चेक करते, तर तो मला आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, इट शुड गिव्ह द सेकंड हॅलो, इंडेक्स ऑफ सेकंड हॅलो. पण आपल्याला हा काय करेल, हा काय करेल, जो फर्स्ट इंडेक्स आहे तोच आपल्याला ऍज अ आउटपुट मध्ये देईल. मग ते तसं का झालं, आपण काल लेक्चरला बघितलं तरी सुद्धा आपण रिवाइज करतो. सो एक्झिक्यूट करते. फर्स्ट एक्झेक फंक्शन जेव्हा आपण रन केला तेव्हा आपण इंडेक्स 0चा हॅलो स्ट्रिंग मॅच झाली. सेकंड एक्झेकला पण आपल्याला सेम इंडेक्स देते, पण आपण एक्सपेक्ट काय केलं होतं, इट शुड गिव्ह अवर इंडेक्स फॉर सेकंड मॅच. ओके, मग हा जो एक्झेक सिस्टीम हा जो फंक्शन आहे तो काय करतो, फर्स्ट मॅचच आपल्याला रिटर्न करतो. मग तो सेकंड मॅच का आपल्याला देत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक मॉडिफायर यूज करायचा आहे किंवा फ्लॅग, दॅट इज जी. हा जी फ्लॅग काय करतो, इट विल सर्च युअर इनपुट स्ट्रिंग ग्लोबली. ओके, म्हणजे आता फक्त आपल्याला हॅलो फर्स्ट 0 इंडेक्सचा मिळत होता, आता आपल्याला काय मिळेल, हॅलो सेकंड पण मिळेल. ओके, सो सेव्ह करूयात आणि एक्झिक्यूट करूयात इथे. सो नाव इट विल गिव्ह दोन्ही इंडेक्स देते, 0 आणि 16ला. ओके, आपली जी स्ट्रिंग आहे ती 0th इंडेक्सला पण आहे आणि 16 इंडेक्सला पण आहे. ओके, आता सपोज मी हा जो एच आहे त्याला मी कॅपिटल केलाय, फर्स्ट जो माझा एच आहे तो मी कॅपिटल केलाय आणि मी एक्झिक्यूट केलं. ओके, तर काय होईल, पहिल्या ह्याला मला सर्च काय मिळालं, इंडेक्स 16ला मिळालं. ओके, पहिला जो आउटपुट आहे तो मला काय मिळाला, इंडेक्स 16ला मिळाला. हा जो 0th इंडेक्सचा जो हॅलो आहे तो मॅच करत नाही. का करत नाही, कारण आपला जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे, मला हा एच जो आहे तो स्मॉल पाहिजे. पण इथं जो आपला इनपुट स्ट्रिंग आहे तिथे एच काय आहे, कॅपिटल आहे, त्यामुळे तो काय करतो, मॅच करत नाही. त्यामुळे आपल्याला सर्च मध्ये जो स्ट्रिंग मिळाली ती काय, सेकंड स्ट्रिंग जी 16th इंडेक्सला आहे. तर आपल्याला ही पण स्ट्रिंग मॅच करायची आहे 0th इंडेक्सची, तर आपल्याला काय यूज करायचंय,
आय फ्लॅग. हा जो आय फ्लॅग आहे तो कशासाठी आहे, तर केस इनसेन्सिटिव्ह. जरी तुम्ही अप्पर केस लोअर केस जरी यूज केला तरी तो काय करेल, इग्नोर करेल. त्यासाठी आपण आय फ्लॅग यूज करतोय. आता तुम्ही चेक करा, एक्झिक्यूट करून दाखवते तर तुम्हाला दोन्ही आउटपुट मिळेल, 0ला पण मिळेल आणि 16ला मिळेल. तर हे कशामुळे आय फ्लॅग आपण यूज केलंय. आय फ्लॅग काय करतं, केस इनसेन्सिटिव्ह करतं. म्हणजे मे बी तुमचं जे वर्ड आहे अप्पर केसमध्ये असेल किंवा लोअर केसमध्ये असेल, तो काय करेल, इग्नोर करेल आणि सर्च फाउंड झाल्यानंतर तो मॅच फाउंड झाल्यावर तो रिटर्न करेल. ओके. आता हा जो एक्झेक सिस्टीम हा जो फंक्शन आहे, पहिला एक्झेक काय करेल, हा पहिला हॅलो रिटर्न केला. सेकंड एक्झेक काय करतोय, सेकंड हॅलो रिटर्न करतोय. ओके. आता सपोज आपल्याला काय सांगायचंय, रिटर्न्स ॲरे फॉर मॅच अदरवाईज नल. आपण आणखी एकदा जर रिझल्ट हा फंक्शन एक्झेक्टला आपण जर अजून एकदा कॉल केलं एक्झेक्ट फंक्शन, तर तो काय रिटर्न करेल चेक करा. नाव console डॉट लॉग रिझल्ट. आता चेक करा, आपण काय केलंय, पहिला एक्झेक जेव्हा रन होईल तेव्हा आपल्याला इंडेक्स मिळेल फर्स्ट हॅलोचा, दॅट इज 0. सेकंड एक्झेक जेव्हा आपण रन करेल तेव्हा आपल्याला इंडेक्स मिळेल 16 सेकंड हॅलोचा. आता आपण थर्ड टाइम एक्झेक हा रन केलाय. आता थर्ड टाइम रन केल्यानंतर इथून पुढे आपल्याला हॅलो आहे का आपल्या स्ट्रिंग इनपुट स्ट्रिंग मध्ये, नाहीये. तर तो काय करेल, आपल्याला नल व्हॅल्यू रिटर्न करेल. ते मी सेव्ह करते आणि एक्झिक्यूट करून दाखवते. चेक करा, कन्सोल दिसतंय ना सगळ्यांना. ओके. कन्सोल वरती पहिल्या एक्झेक्टचं काय आलं आउटपुट, 0th इंडेक्स. सेकंड 16 आला. आणि जेव्हा आपण थर्ड एक्झेक रन करतो त्यावेळेस त्याला जे काही जावा स्क्रिप्ट आहे त्याला थर्ड हॅलो मिळत नाही, त्यामुळे तो काय केला, नल व्हॅल्यू रिटर्न केला. सो एक्झेक्ट फंक्शन मध्ये, मॅचिंग फंक्शन मध्ये काही डाऊट आहे का? एक्झेक्ट फंक्शन कळालंय, ग्लोबल फ्लॅग कळालाय आणि आय फ्लॅग कळालाय. येस मॅम. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट टेस्ट फंक्शन. ओके. आपल्याला काय करायचंय, हे झालं एक्झेक वरती बरं का. तुम्ही ह्याला कमेंट मध्ये टाकते. आता हे मी नॉर्मल आपलं कमेंट यूज केलाय, तुम्ही जावास्क्रिप्टचा कमेंट पण यूज करू शकता. ओके. सो आता मला काय करायचंय, दुसरा फंक्शन आहे आपला जो की टेस्ट फंक्शन आहे. हा जो टेस्ट फंक्शन आहे त्यासाठी आपण इज इक्वल टू, आपल्याला हा जो टेस्ट फंक्शन आहे तो काय करायचंय, आपल्या रेग्युलर एक्सप्रेशन आणि इनपुट स्ट्रिंग, म्हणजे आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे इट मॅचेस द पॅटर्न ऑर नॉट, ते आपल्याला डिस्प्ले करायचंय. सो आर त्याचा सिंटॅक्स आहे जो आपण पॅटर्न डिफाईन केलाय व्हेरिएबल, दॅट इज REG. आता माझ्या ह्या प्रोग्राममध्ये तुम्ही कुठलाही जो काही पॅटर्न तुम्ही इथं डिफाईन केलाय त्याचं नाव तुम्ही इथे देऊ शकता. ओके. आता मी इथं REG केले त्यामुळे मला इथे काय द्यावं लागेल, REG द्यावं लागेल. ओके. REG डॉट. आता आपलं फंक्शन काय नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचंय, टेस्ट फंक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट स्ट्रिंग पास करायची. हा जो फंक्शन आहे तो काय करेल, इट रिटर्न बुलियन व्हॅल्यू. इट रिटर्न ट्रू. ट्रू केव्हा रिटर्न करेल, इफ मॅच फाउंड, अदरवाइज तो काय करेल, फॉल्स. टेस्ट फंक्शन आहे तो काय करेल, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो. जर तुमची स्ट्रिंग मध्ये तो पॅटर्न मॅच झाला तर तो काय करेल, ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल. आणि जर पॅटर्न मॅच नसेल तर तो काय करेल, फॉल्स रिटर्न करेल. ओके. आता हे एक्झॅक्टचं आपण सगळे कमेंट मध्ये टाकले. सो आता आपण काय करूया, इथे प्रिंट करूया की
मॅच होतीये का नाही, कन्सोल लॉग टेस्ट. आता चेक करा कन्सोल वरती, टेस्ट इज नॉट डिफाईन्ड. ओके, आपल्याला रिझल्ट लिहायचंय, सॉरी. टेस्ट हा फंक्शन आहे, आपल्याला रिझल्ट मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर करायची. ओके, आता ओके, तर सेव्ह करून एक्झिक्यूट करून बघा. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, कन्सोल वरती ट्रू व्हॅल्यू मिळेल, कारण आपला जो पॅटर्न आहे, पॅटर्न काय आहे, हॅलो. हा जो हॅलो पॅटर्न आहे तो आपल्या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे इथे सेकंड मॅचला. आता मी काय करते, हे जे फ्लॅग आहे ते काढते, एक्झिक्यूट करून बघूया. हा काय करेल, जो आपला सेकंड मॅच आहे तिथे तो जातोय. हॅलो. आता मी सपोज हा सेकंड हॅलो आहे तो सुद्धा एच कॅपिटल केला. आपला पॅटर्न मध्ये एच काय पाहिजे, मला स्मॉल पाहिजे, पण मी हे जे दोन्ही हॅलो आहेत जे मी इनपुट स्ट्रीम घेतली त्याच्यामध्ये काय केलंय, कॅपिटल केलंय. सो आणि मी फ्लॅग पण सेट केलेला नाहीये, तर मला आउटपुटमध्ये काय मिळेल, फॉल्स मिळेल. म्हणजे जर पॅटर्न मॅच नाही झाला तर तो काय करतो, टेस्ट फंक्शन फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करतो. मग आता हे केस इनसेन्सिटिव्ह करण्यासाठी मी आय फ्लॅग यूज केलाय. आय फ्लॅग काय करेल, जे काही अप्पर केस लोअर केस याच्यामधला जो डिफरन्स आहे तो इग्नोर करेल. आणि आता तुम्हाला इथे काय येतं, ट्रू व्हॅल्यू येते. सो टेस्ट फंक्शन मध्ये काय डाऊट आहे, टेस्ट फंक्शन काय करतं, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतं. जर मॅच फाउंड झाला तर ट्रू, मॅच नाही झाला तर फॉल्स. ओके, टेस्ट फंक्शन कळालंय, येस और नो, टेस्ट फंक्शन कळालं का? Yes, ma'am. ओके, सो नेक्स्ट फंक्शन करायचं आहे, दॅट इज मॅच. ओके, आपण काय करूयात, हा जो टेस्ट आपण केलाय कमेंट मध्ये टाकूयात. आता आपल्याला मॅच फंक्शन, हा जो मॅच फंक्शन आहे तो काय करतो, इट विल रिटर्न द ॲरे. जे काही मॅचेस तुम्हाला इनपुट एक्झॅक्ट काय करत होता, ॲरे रिटर्न करत होता, पण त्या ॲरे मध्ये ओनली जे काही इन्फॉर्मेशन आहे मॅच झालेले त्याची फक्त इंडेक्स, परत इनपुट स्ट्रिंग, ग्रुपिंग जे काही आहे ते तो डिस्प्ले करत होता. पण आता आपल्याला काय करायचंय, मॅच हा काय करतोय, जेवढे काही तुमचे मॅचेस आहेत इनपुट स्ट्रिंग मध्ये, तर त्या ते सगळे मॅचेस आपल्याला ॲरे मध्ये तो डिस्प्ले करतोय. आपल्याला जर मल्टिपल टाइम जर एक्झेक रन करायचं असेल, आता हा जो एक्झेक आहे, एक्झेक फंक्शन आपण ह्या हॅलो स्ट्रिंग, हॅलो रेग्युलर एक्सप्रेशन वरती अप्लाय केलाय. ओके, मग आता इथे आपण फ्लॅग जरी आय सेट केलाय, मी आता चेंज करते, हा जो एच आहे त्याला स्मॉल करते आणि हा पण एच स्मॉल करते. ओके, नाव आता ही जी हॅलो स्ट्रिंग आहे ती आपल्या इनपुट स्ट्रिंग मध्ये पॅटर्न मध्ये आहे. हा जो एक्झेक्ट आहे फंक्शन तो काय करतो, एव्हरी टाइम आपल्याला जो फर्स्ट मॅच आहे तो देतोय. जर आपल्याला इनपुट स्ट्रिंग मध्ये मल्टिपल हॅलो असतील, ते जर पाहिजे असेल तर आपण काय करतो, ग्लोबल फ्लॅग देतो. आणि हे जेवढे काही हॅलो आहेत तुमच्या इनपुट स्ट्रिंग मध्ये ते जर आपल्याला रिट्राय करायचे असतील मॅच इंडेक्सचा, तर त्यासाठी आपण काय करतो, तेवढ्या टाइम आपण एक्झेक्ट फंक्शन लिहू शकतो. म्हणजे जर आपल्याला मल्टिपल एक्झेक्ट फंक्शन लिहायचं असेल तर आपण काय करावं लागेल, हा जो जी फ्लॅग आहे तो आपल्याला सेट करावा लागेल. हे एक्झेक्ट साठी झालं. आता हा जो आपला मॅच फंक्शन आहे तो आपण स्टडी करूया. मॅच फंक्शन काढण्यासाठी सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, जो आपला एक्सप्रेशन आहे तो डॉट आणि पॅरामीटर मध्ये स्ट्रिंग इनपुट पास करत होतो. तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो स्ट्रिंग आहे एस, स्ट्रिंग एस डॉट
आणि जो आपला फंक्शन आहे, फंक्शनचं नाव आहे मॅच, आणि ह्या मॅच मध्ये आपल्याला रेग्युलर एक्सप्रेशन पास करायचंय. सिंटॅक्स चेक करा. आतापर्यंत आपण काय करत होतो, REG डॉट टेस्ट आणि ब्रॅकेटमध्ये एस पास करत होतो. एक्झेकला पण सेम, पण आता हा जो मॅच फंक्शन आहे ते उलट करायचंय आपल्याला, म्हणजे एस डॉट आणि REG आपल्याला ऍज अ पॅरामीटर पास करायचंय. ओके, आता ह्याचा रिझल्ट आपण चेक करूयात. आता आपण काय केलंय, कन्सोल लॉग मध्ये हा जो रिझल्ट आहे मॅचचा तो आपण चेक करणार आहे. हा फंक्शन मॅच फंक्शन काय करतो, इट विल रिटर्न array for match, अदरवाइज तो काय करतो, नल रिटर्न करेल. ओके, सो एक्झिक्यूट करून बघूयात आपण. रिझल्ट इज नॉट रिझल्टची स्पेलिंग चुकली आहे, इथे डबल एस झालं. आता परत एकदा एक्झिक्यूट करा. तुम्हाला काय मिळतं, ॲरे मिळतोय पण इंडेक्स झिरोज मिळतंय. ओके, पण मी काय सांगितलं, मॅच काय करतोय, जेवढे काही तुमचे मॅचेस आहेत ते सगळे तो आपल्याला रिटर्न करतो. पण इथं ह्या केसमध्ये का नाही दिलं, कारण आपण त्याला ग्लोबल फ्लॅग सेट नाही केला. ग्लोबल फ्लॅग जेव्हा तुम्ही सेट करता तेव्हा जेवढे काही हॅलो आहेत तुमच्या इनपुट स्ट्रीम मध्ये ते सगळे हॅलो आपल्याला मॅच फंक्शन काय करेल, ॲरे मध्ये रिटर्न करेल. नाव एक्झिक्यूट करा. ओके, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, इट विल रिटर्न 2 ॲरेज. ॲरे रिटर्न करतो त्याच्यामध्ये 2 वेळा आपल्याला हॅलो हॅलो हा स्ट्रिंग मॅच झाली म्हणून तो रिटर्न केला. सपोज आता मी माझ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक हॅलो टाकते, तर तो पण हॅलो आपल्याला मॅच मध्ये दिसेल. म्हणजे आता मॅच मध्ये आपल्याला काय दिसते, हॅलो दिसते. मग हा जो मॅच फंक्शन आहे तो काय करेल, जेवढे काही तुमच्या इनपुट स्ट्रिंग मध्ये पॅटर्न मॅच होतील तेवढे सगळे तो काय करेल, रिटर्न करेल. ओके, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जी आपलं पॅटर्न आहे तिथे आपल्याला काय करायचंय, जी हा फ्लॅग यूज करायचा आहे. जी म्हणजे काय, ग्लोबल फ्लॅग. ओके, मॅच फंक्शन मध्ये काही प्रॉब्लेम आहे? येस, मॅच फंक्शन मध्ये काही डाऊट आहे का? प्रज्ञेश, नो. ओके, उज्ज्वल, चिन्मय, शिवांजली, श्रुनोती, काय डाऊट आहे नो का? ओके, सो नेक्स्ट फंक्शन बघूयात आपण, सर्च फंक्शन. ओके, हा जो सर्च फंक्शन आहे तो काय करेल, आता हे सगळे आपण काय करूयात, कमेंट मध्ये स्क्रीनवरती सारखं तुम्हाला कुठल्या ह्याचं आउटपुट आलंय ते कळण्यासाठी कमेंट मध्ये टाकलं. आपल्याला नेक्स्ट फंक्शन आहे सर्च, आणि त्याचा पण सिंटॅक्स सेम आपण मॅच साठी जसा यूज केला तसाच सिंटॅक्स आहे. एस डॉट मॅच REG केलंय तसंच आपल्याला एस डॉट सर्च REG करायचंय. हा जो सर्च फंक्शन आहे, हा जो सर्च फंक्शन आहे एस डॉट सर्च, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न पास करायचा आहे, दॅट इज नथिंग बट रेग्युलर एक्सप्रेशन. हा सर्च काय करेल, आयदर फर्स्ट मॅच, इट विल रिटर्न फर्स्ट मॅच, इंडेक्स ऑफ फर्स्ट मॅच. अदरवाइज तो काय करेल, -1 रिटर्न करेल. ते जर तुमच्या इनपुट स्ट्रीम मध्ये इनपुट स्ट्रीम जर पॅटर्न सोबत मॅच होत नसेल तर तो काय करेल, -1 रिटर्न करेल. सो आपण कन्सोल लॉग करून सर्चचं आउटपुट बघूयात. ओके,
हा सर्च काय करेल फंक्शन एव्हरी टाइम जो काही तुमचा फर्स्ट मॅच इंडेक्स आहे तो आपल्याला रिटर्न करेल. ओके, जरी तुमच्या इनपुट स्ट्रिंग मध्ये मल्टिपल टाइम तो पॅटर्न जरी एक्झिस्ट असला तरी तो काय करणार आपल्याला जो फर्स्ट इंडेक्स मॅच झाला आहे त्याचाच तो आपल्याला इंडेक्स रिटर्न करेल. ओके, तो चेक. आता हा जो हॅलो आहे तो 0th इंडेक्सला आहे आपल्या स्ट्रिंग मध्ये. ओके, चेक करा आपली इनपुट स्ट्रिंग आणि पॅटर्न. ओके, आपला पॅटर्न काय हॅलो आणि इनपुट स्ट्रिंग मध्ये हॅलो फर्स्ट 0th इंडेक्सलाच आहे. सो तो काय केला आपल्याला 0 फ्लॅग दिला. सॉरी 0 इंडेक्स याचा आउटपुट आला. सपोज मी ह्या एच ला कॅपिटल केला. ओके, तर तो काय करेल मला हा जो सेकंड इंडेक्स आहे एच, हा जो सेकंड इंडेक्स आहे जिथे तो मॅच होते कारण हा पॅटर्न मध्ये एच काय स्मॉल आहे आणि इथं काय एच कॅपिटल आहे त्यामुळे इथं तो काय करेल -1 होईल. मग तो पुढे जाईल, पुढे स्कॅन करेल आणि इथं काय मिळेल HELLO आणि आपला पॅटर्न पण काय आहे HELLO. तर हा जो मॅच झालेला आहे तो इंडेक्स आपल्याला तो रिटर्न करेल सर्च फंक्शन. सो दॅट इज 16. तो आउटपुट मध्ये चेक करा तुम्हाला 16 दिसत आहे. ओके, मग आता हा जो 16 आहे त्याला पण मी काय केलं एच काढला त्याचा. आता तो मॅच झालेला कुठला इंडेक्स देईल जो लास्ट हॅलो आहे. ओके, त्याचा तो इंडेक्स आपल्याला रिटर्न करेल दॅट इज 30. आता सपोज मी हे जे काही हॅलो आहे इथे पण मी काय केलं त्याचा रिमूव्ह केला. आता आपल्या स्ट्रिंग मध्ये आपली जी पॅटर्न आहे ती काय हॅलो HELLO आणि ते काय आहे स्मॉल मध्ये आहे. ओके, तर ह्या ज्या इनपुट स्ट्रिंग मध्ये आपला पॅटर्न एक्झिस्ट आहेत का, आहे का नाहीये, आहे पण त्याच्यामध्ये एच कॅपिटल आहे राईट. मग तो काय करेल आता सर्च फंक्शन काय रिटर्न करेल व्हॅल्यू -1 कारण आपण आय फ्लॅग सेट नाही केला तर त्याला ती जे पॅटर्न आहे आपल्या त्या इनपुट स्ट्रिंग मध्ये एक्झिस्ट नाहीये. सो तो काय करेल -1 व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके, तर सर्च फंक्शन कळालं काय करतं जर मॅच फाउंड झाला तर जो काही फर्स्ट मॅच आहे ओके त्या मॅचचा इंडेक्स तो आपल्याला रिटर्न करेल आणि जर मॅच नसेल तर तो काय करेल -1 व्हॅल्यू रिटर्न करेल. सर्च फंक्शन मध्ये काय डाऊट आहे? No, ma'am. ओके, आता आपण नेक्स्ट बघूयात रिप्लेस फंक्शन. ओके, आता आपण हा जो कमेंट आहे तो नेक्स्ट फंक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे दॅट इज रिप्लेस फंक्शन. हे जे फंक्शन्स आहेत ते जेव्हा आपण फॉर्म व्हॅलिडेशन वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला कसं अप्लाय करायचं त्यावेळेस आपण लागणार आहेत हे फंक्शन. सो फक्त फंक्शन घेतोय त्याच्या रिलेटेड व्हॅल्यू काय रिटर्न करतं. सॉरी, आता आपल्याला कोणतं फंक्शन बघायचं आहे रिप्लेस फंक्शन. त्याचा पण सिंटॅक्स सेम आहे. एस डॉट सर्च रजिस्ट्रेशन सॉरी रेग्युलर एक्सप्रेशन जसं आपण पास केलं तसंच आपल्याला एस डॉट रिप्लेस. आता नेम इटसेल्फ आपल्याला सांगताय की रिप्लेस म्हणजे काय करेल जे काही आपलं पॅटर्न आहे जर तो मॅच झाला आपण पॅटर्न कशामध्ये दिलाय आरईजी मध्ये दिलाय. हा जर पॅटर्न मॅच झाला तर तो आपल्याला काय करायचा आहे रिप्लेस करायचा आहे दुसऱ्या स्ट्रिंगनी. आता इथे स्ट्रिंग आता माझा आपला पॅटर्न काय आहे हॅलो पॅटर्न आहे तर मी काय करते जर तो मॅच झाला तर इट विल रिप्लेस दॅट हॅलो विथ वेलकम. मग ह्याचं जे आउटपुट आहे ते मी कन्सोल डॉट लॉग करून तुम्हाला दाखवते. जी काय आपली इनपुट स्ट्रिंग आहे ती काय होईल चेंज होईल. आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे ती काय आहे हॅलो वर्ल्ड एच स्मॉल करूया हॅलो वर्ल्ड आणि इथे पण हॅलो
आणि इथे पण हेल्लो. ओके, जी इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये 3 टाइम्स काय आहे, हेल्लो आहे. ओके, आणि इट विल मॅचेस विथ आपला जो सर्च पॅटर्न आहे दॅट इज हेल्लो. त्याच्यासोबत आपले जे इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये 3 आहेत स्ट्रिंग जे मॅच होत आहेत. ओके, तर आता ह्या तिन्ही ठिकाणी मला काय करायचंय, रिप्लेस करायचंय, रिप्लेस विथ वेलकम. ओके, सो त्यासाठी आपण रिप्लेस फंक्शन यूज केलंय आणि तो काय करेल, रिप्लेस करेल. सो आपण चेक करूयात रन करून. आपली जी इनपुट स्ट्रिंग काय होती, वेलकम वर्ल्ड, सॉरी हॅलो वर्ल्ड अँड हॅलो एव्हरीवन, हॅलो होतं. तर त्या ठिकाणी आपण काय केलंय, वेलकमनी ते रिप्लेस केलेलं आहे. त्यामुळे आपली इनपुट स्ट्रिंग आता काय झाली आहे, वेलकम वर्ल्ड अँड वेलकम एव्हरीवन, वेलकम. ओके, सो हे झालं रिप्लेस फंक्शन. जी काही आता आपण इथं हा काय केलंय, इथे आपण ग्लोबल फ्लॅग सेट केलाय. पण तो ग्लोबल फ्लॅग रिमूव्ह केला. जो आपण पॅटर्न दिला हॅलो, त्याचा जो ग्लोबल फ्लॅग आहे तो आपण रिमूव्ह केला. तर आता हा रिप्लेस फंक्शन काय करेल, जो आपला फर्स्ट मॅच आलाय ओके, त्यालाच फक्त तो काय करेल, वेलकम करेल. एक्झिक्यूट करून बघा आणि बाकीचे हॅलो तसेच राहतील. सी आउटपुटमध्ये जो फर्स्ट मॅच झालेला वेलकम हॅलो आहे तिथेच फक्त काय झाली, माझी स्ट्रिंग रिप्लेस झाले हॅलो बाय वेलकमनी आणि बाकीचे हॅलो तसेच आहेत. जर सगळे जे इनपुट मधले सगळे जर मला हॅलो वेलकमनी रिप्लेस करायचे असतील तर मला काय करावं लागेल, इथं जी फ्लॅग द्यावा लागेल. नाव इट विल रिप्लेस ऑल द हॅलो बाय वेलकम. ओके, तर रिप्लेस फंक्शन मध्ये काय डाऊट आहे, रिप्लेस फंक्शन मध्ये. ओके, आता आपण काय करूयात, हे झाले मॅचिंग फंक्शन्स. आता आपण काय करूयात, मेटा कॅरेक्टर सिम्बॉल बघूयात. मेटा कॅरेक्टर सिम्बॉल म्हणजे आपल्याला एखादी जी स्ट्रिंग इनपुट स्ट्रिंग आहे ती स्टार्ट विथ सम पर्टिक्युलर पॅटर्ननी स्टार्ट होतीये का नाही. ओके, किंवा जी आपली इनपुट स्ट्रिंग आहे ती एंड पर्टिक्युलर पॅटर्ननी होते का नाही. ओके, किंवा इन बिटवीन मला काही ऍड करायचं असेल, म्हणजे स्टार्ट विथ समथिंग, मिडल मध्ये काहीतरी आणि एंड्स विथ समथिंग. ओके, हे जे काही कॉम्प्लिकेटेड पॅटर्न्स आहेत मग ते यूज करताना आपण मेटा कॅरेक्टर सिम्बॉल्स यूज करतो. ओके, सो ते मेटा कॅरेक्टर सिम्बॉल्स स्टडी करायचे. फर्स्ट आहे मेटा कॅरेक्टर सिम्बॉल कॅरेट सिम्बॉल. हा काय स्क्रीनवरती दिसतंय का, फॉन्ट मोठा करू दे, दिसतंय. ओके, हा जो कॅरेट सिम्बॉल आहे तो काय करतो, ओके, हा जो कॅरेट सिम्बॉल आहे, कॅरेट 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 सिम्बॉल आहे तो काय करतो, जे काही स्टार्ट्स विथ आपली जी स्ट्रिंग आहे. ओके, आता सपोज तुम्ही असं लिहिलं, पॅटर्न आपण जो डिफाईन केला आहे, सपोज रेग्युलर एक्सप्रेशन इज इक्वल टू, तुम्ही इथे हा जो कॅरेट सिम्बॉल लावला स्टार्ट्स विथ एच, तर तुम्ही असं केलं एचच्या आधी जर तुम्ही कॅरेट सिम्बॉल यूज केला तर तो काय, त्याचं मिनिंग काय, स्ट्रिंग विच स्टार्ट विथ एच. ओके, जर तुम्ही एच मध्ये सपोज HLO, ओके, तर ह्याचं मिनिंग काय झालं, स्ट्रिंग विच स्टार्ट विथ हॅलो. जर स्ट्रिंग स्टार्ट होत असेल तर तो काय करेल, मॅच स्ट्रिंग होते म्हणून तो डिस्प्ले करेल आणि जर होत नसेल तर तो नल व्हॅल्यू रिप्ले सॉरी मॅच होत असेल तर तो रिटर्न करेल की मॅच होते म्हणून, मॅच झालेली स्ट्रिंग, आणि जर मॅच नसेल तर तो नल व्हॅल्यू रिटर्न करेल.
हे झालं कॅरेट सिम्बॉल. आपण वन बाय वन सगळे जे मेटा कॅरेक्टर्स आहेत ते आपण चेक करूयात. सो आपण इथे प्रोग्राम करूयात जेणेकरून तुम्हाला कळेल. HTML बॉडी टॅग मी द्या किंवा टाईप मी द्या. क्लोज करा. आपण इथे काय करूयात, एक पॅटर्न आधी डिफाईन करूयात. सेव्ह करूयात. मेटा कॅरेक्टर डॉट HTML. पहिला मी नाव दिलं मेटा कॅरेक्टर. आपण काय करूयात, एक पॅटर्न डिफाईन करूयात. सेम REG इज इक्वल टू पॅटर्न मध्ये मी काय करते, पॅटर्न डिफाईन करायचं असेल तर आपल्याला 2 फॉरवर्ड स्लॅश यूज करायचे आणि त्या फॉरवर्ड स्लॅश मध्ये आपल्याला पॅटर्न द्यायचे. आता मला काय करायचंय, जी माझी इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करूयात, इनपुट स्ट्रिंग लिहूयात. लेट S इज इक्वल टू सेम मगाशी चीज घेऊयात, हॅलो हॅलो वर्ल्ड. ओके, स्मॉल स्ट्रिंग घेऊयात आपण एक. आता मी पॅटर्न काय करते, स्टार्ट्स विथ, मला काय पाहिजे, स्टार्ट विथ H. आणि जर माझी स्ट्रिंग स्टार्ट विथ H असेल तर मला काय करायचंय, ती प्रिंट करायची. तर त्यासाठी आपण जो फंक्शन आहे, एक्झेक्ट फंक्शन आपण घेऊया तिथे. लेट रिझल्ट मध्ये त्याचा सिंटॅक्स काय आहे, REG डॉट एक्झेक्ट आणि ब्रॅकेटमध्ये आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे ती पास करा. आपल्याला जस्ट प्रिंट करायचंय त्यामुळे मी हा घेतलाय, एक्झेक्ट फंक्शन मॅच होते का नाही त्यासाठी. रिझल्ट इथे काय करते, आपला जो रिझल्ट आहे तो प्रिंट करते मी इथे. आणि आपण जो टेस्ट जो फंक्शन बघितलाय तो यूज करणार आहे आपण इथे फक्त चेक करायला की मॅच होते का नाही. जर मॅच होत असेल तर आपल्याला काय करायचंय, जस्ट मॅच होते म्हणून प्रिंट करणार आहे. आणि जर मॅच होत नसेल तर आपण काय करणार आहे, मॅच होत नाही म्हणून प्रिंट करणार आहे. आपण इथे टेस्ट सिंटॅक्स काय, REG डॉट टेस्ट. हा टेस्ट फंक्शन काय करतो, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो. जर ट्रू असेल, जर मॅच झाला असेल तर आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं इथे कन्सोल वरती, कन्सोल डॉट लॉग करून प्रिंट करायचंय स्ट्रिंग. कोणती स्ट्रिंग मॅच झाली, S प्लस the string S plus matches with input string आहे ना, matches with regular expression. matches with जे आपण रेग्युलर एक्सप्रेशन आहे त्याच्यासोबत matches with रेग्युलर एक्सप्रेशन. ओके, आपण इथे काय करूया, स्पेस हे पण डबल कोट रेग्युलर एक्सप्रेशन आणि मॅच
जी होणार आहे, मॅच काय होणार आहे ही, आता मला काय पाहिजे फक्त हे जे हे जे फॉरवर्ड स्लॅश आहेत, त्या फॉरवर्ड स्लॅश मधला जो डेटा आहे दॅट इज स्टार्ट्स विथ, मला फक्त ही एवढीच व्हॅल्यू इथे प्रिंट करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, reg सोर्स, reg.source जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय मिळेल, फक्त जे काही फॉरवर्ड स्लॅश इन बिटवीन जे काही फॉरवर्ड स्लॅशेस मध्ये आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला reg.source मध्ये मिळेल. ओके, सेम आपण काय करूयात, कॉपी करूयात आणि सेम आपण काय करूयात, कॉपी करून जर फॉल्स असेल तर आपल्याला काय डिस्प्ले करायचंय, इट डज नॉट मॅचेस. ओके, कंट्रोल सी करूयात आणि एल्स ब्लॉक मध्ये आपण जस्ट प्रिंट करूयात की मॅच होत नाहीये. तर इथे आपण काय करूया, आपण इथे काय केले, हे कॉमन असणार आहे सगळ्यासाठी. आता फक्त चेंज काय होणार आहेत, ह्या दोन मध्येच आपण चेंज करून सगळे जे काही मेटा कॅरेक्टर्स आहेत ते स्टडी करणार आहे. ओके, तर आता आपली जी पॅटर्न आहे ते काय सांगितले, आणि पॅटर्न मला कोणता सर्च पॅटर्न पाहिजे, एव्हरी स्ट्रिंग विच स्टार्ट विथ एच. हा जो कॅरेट सिम्बॉल आहे तो काय सांगतो, स्ट्रिंग स्टार्ट्स विथ एच. ओके, तर आपली जी स्ट्रिंग आहे ती एच नी स्टार्ट होते, राईट. सो आपल्याला आउटपुट मध्ये काय मिळेल, जी काही स्टार्ट स्ट्रिंग आहे तो आपल्याला आउटपुट मध्ये मिळेल. काय झालं, ओके, फाईल आपली मेटा कॅरेक्टरची रन करायची, कॅरेक्टर कुठे गेला, एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला काय दिसेल की कंट्रोल शिफ्ट जी, हा, इथं आपल्याला एक्झेक्टचं आउटपुट काय आलं, ॲरे दिलाय, कारण आपली जी स्ट्रिंग आहे ती स्टार्ट्स विथ एच. ओके, आणि खाली कोणती स्ट्रिंग आपली मॅच झाली, हॅलो वर्ल्ड ची हॅलो आपल्याला आउटपुट मध्ये मिळते. हे क्लोज करू. ओके, मेटा कॅरेक्टर मध्ये एस च्या ऐवजी आपण काय केलंय, आता इथं एक्झॅक्ट जो आहे, एक्झॅक्टचा आउटपुट चेक करा, तो काय सांगतोय, एच हा कुठे फाउंड झालाय, इंडेक्स 0ला. ओके, हॅलो इनपुट काय, हॅलो वर्ल्ड मध्ये. ओके, आपण ग्रुपिंग नाही केलंय त्यामुळे अनडिफाईंड आलंय. आणि खाली जो टेस्टचा आउटपुट आहे, द स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड मॅचेस विथ रेग्युलर एक्सप्रेशन. आता reg.source मुळे काय झालंय, फक्त आपल्याला जो काही पॅटर्न आपण दिलाय स्टार्ट्स विथ एच, दॅट इज कॅरेट सिम्बॉल अँड एच, तेवढंच आपल्याला डिस्प्ले झालंय. ओके, आता सेम सपोज मी स्ट्रिंग स्टार्ट्स विथ एच एल केला, एच एल, तर मला आउटपुट मध्ये काय येणार आहे, रिझल्ट एक्झॅक्टचं आउटपुट बघा, स्ट्रिंग एच ई एल ती कुठल्या इंडेक्सला मिळाली, 0ला. ओके, खाली पण टेस्टचं आउटपुट काय आलंय, इट मॅचेस म्हणून आलंय. हे झालं स्टार्ट्स विथ. ओके, आता सपोज माझी स्ट्रिंग स्टार्ट होत नाहीये, ओके, तर आउटपुट काय येणार आहे, नल व्हॅल्यू येईल, कारण माझी स्ट्रिंग मध्ये काय आहे, इट डज नॉट स्टार्ट विथ एच, त्यामुळे माझं आउटपुट काय आलं, नल आलं. ओके, जर स्टार्ट होत असेल तर आउटपुट काय येईल, जे काही स्ट्रिंग मॅच होते ते इंडेक्स आपल्याला रिटर्न करेल, आणि जर मॅच होत नसेल तर तो काय करेल, नल व्हॅल्यू रिटर्न करतो. तर कॅरेट सिम्बॉल कळालंय, येस ऑर नो, कॅरेट सिम्बॉल, कॅरेट सिम्बॉल कळालंय का, स्टार्ट्स विथ. Yes, ma'am.
जर तुमची इनपुट स्ट्रिंग स्टार्ट्स विथ ही जर कंडिशन तुम्हाला अप्लाय करायची असेल तर आपण कॅरेट सिम्बॉल करतो. आता आपल्याला काय करायचंय की हे झालं स्टार्ट. आता मला काय चेक करायचंय, माझी जी स्ट्रिंग आहे इट शुड एंड्स विथ समथिंग. आता इथं माझी आपली जी इनपुट स्ट्रिंग आहे तिथे काय आहे, हॅलो वर्ल्ड. आता मला काय पाहिजे, माझी इनपुट स्ट्रिंग एंड व्हायला पाहिजे एलडीनी. ते जर मला इथं रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये जर पॅटर्न द्यायचं असेल तर तो कसा देणार, युझिंग डॉलर सिम्बॉल. माय स्ट्रिंग एंड्स विथ एलडी हे जर सांगायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, स्ट्रिंग द्यायची कोणती, एलडीनी एंड व्हायला पाहिजे. आणि एंड व्हायला पाहिजे हे इंडिकेट करण्यासाठी आपल्याला काय द्यायचंय, डॉलर सिम्बॉल यूज करायचंय. ओके, हा जो डॉलर सिम्बॉल काय सांगतो, युअर स्ट्रिंग एंड्स विथ एलडी. हा जो कॅरेट सिम्बॉल आहे तो काय सांगेल, युअर स्ट्रिंग स्टार्ट्स विथ. आता आपला जो आपली जी स्ट्रिंग आहे एस इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड, ती एंड कशाने होते, एलडीनी, राईट. तर आपल्याला आउटपुट मध्ये काय मिळेल, ती स्ट्रिंग मिळेल. एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला इथे एक्झेक्टचा आउटपुट चेक करा. इथं आपल्याला काय, एलडी ही जी स्ट्रिंग आहे ती मॅच होती इंडेक्स नंबर, आणि त्यामुळे ते आपल्याला आउटपुट मध्ये दिले. आणि टेस्ट फंक्शन पण काय केलंय, सी हॅलो वर्ल्ड मॅचेस विथ द रेग्युलर एक्सप्रेशन एलडी, म्हणजे ती स्ट्रिंग जी आहे आपली इनपुट स्ट्रिंग रेग्युलर एक्सप्रेशनला जे काही सर्च पॅटर्न आहे त्याला मॅच होते. ओके, सपोज मी इथं एलडीएस केलं. ओके, माझ्या पॅटर्न मध्ये मी काय केलंय, मला काय पाहिजे, माय स्ट्रिंग शुड एंड्स विथ एल डी आणि एस. पण माझ्या जी इनपुट स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये ती एंड कशाने होते, एलडीनी. एस आहे का त्याच्यामध्ये, नाहीये. तर तो काय करेल, रिटर्न नल व्हॅल्यू रिटर्न करेल, कारण माझी स्ट्रिंग एंड होत नाहीये एलडीएस नी. त्यामुळं व्हॅल्यू काय आली, नल. आणि टेस्टचं आउटपुट पण काय आलं, इट डज नॉट मॅचेस. ओके, हे झालं डॉलर सिम्बॉल. डॉलर सिम्बॉल मध्ये काय डाऊट आहे का, कॅरेट सिम्बॉल कळालाय, डॉलर सिम्बॉल कळालाय. ओके, नेक्स्ट आहे डॉट सिम्बॉल. डॉट सिम्बॉल काय करतं ते आपण बघूयात आता. ओके, आता मी ओव्हरराईट करते रेग व्हेरिएबललाच. आता हा जो डॉट सिम्बॉल आहे एच डॉट ई एल एल ओ, नको आपण काय करूयात, एच लिहिलं, वेट. ओके, एच एल एल ओ. इथं ही जी स्ट्रिंग आहे ती काय करते, माय स्ट्रिंग. ओके, हा जो डॉट काय करतो, इट अलाउज एनी वन कॅरेक्टर. एच एल एल ओ. आता ही जी पॅटर्न काय सांगतं आपल्याला, एच आणि एल एल ओ, एच अँड एल एल ओ ह्या स्ट्रिंगच्या मध्ये इन बिटवीन देम एनी वन कॅरेक्टर इज अलाउड. म्हणजे हा एच काय, एच डॉट एल एल ओ हा जो डॉट सिम्बॉल काय सांगतो, एच आणि म्हणजे माझी स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ, माय स्ट्रिंग शुड स्टार्ट विथ एच, एंड्स विथ एल एल ओ, आणि इन बिटवीन देम तुम्ही कोणतंही एक कॅरेक्टर तुम्ही यूज करू शकता. दॅट कॅरेक्टर मे बी ए बी सी डी झेड मधलं कुठलंही कॅरेक्टर असेल. मग आता हे जे पॅटर्न आहे ते पॅटर्न ऍक्सेप्ट होणारे स्ट्रिंग सांगा बरं. कळलं का तुम्हाला मी काय सांगते ते, जो डॉट सिम्बॉल आहे, डॉट सिम्बॉल काय सांगतंय, इथे मी एच नंतर डॉट लिहिलंय आणि त्याच्यानंतर काय एल एल ओ, म्हणजे एच नंतर कुठलाही सिम्बॉल पण एकच कॅरेक्टर. ओके,
A to Z मधला कुठलाही कॅरेक्टर आणि पण एंड कशाने व्हायला पाहिजे LLO अशी मला इनपुट स्ट्रिंग सांगा. पॅटर्न मॅच होईल अशी इनपुट स्ट्रिंग सांगा मला. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगते. आता इथं H आहे, LLO आहे. ओके. आता मला इथं काय पाहिजे एनी वन हा जो डॉट जिथं आपण लिहिलंय तिथं मी कुठलंही कॅरेक्टर लिहू शकते. सपोज मी ए लिहिलं, ए लिहिलं तर काय होईल मॅच होणार आहे. माझी इनपुट जी स्ट्रिंग आहे इट विल गिव्ह मी रिझल्ट हॅलोचा. कारण आपली जी पॅटर्न काय दिलंय आपण सर्च पॅटर्न H.LLO म्हणजे H आणि LLO च्या मध्ये कुठलंही एक कॅरेक्टर अलाउड आहे. ए च्या ऐवजी सपोज मी झेड दिलं, त्याच्या ऐवजी आणि बाकीचं चेक करा. बाकीचं जे आहे H आणि LLO ते फिक्स्ड मला पाहिजे. पण जिथं मी डॉट दिले H नंतर मी डॉट दिलंय तर मला तिथं मी कुठलंही एक एनी वन कॅरेक्टर. आता तुम्ही ही जी A to Z मधली कुठलीही कॅरेक्टर तुम्ही यूज करू शकता. इथे मला ही पण स्ट्रिंग मॅच होणार. आता सपोज मी इथे सिंगल कॅरेक्टर आता पण झेड हा सिंगल कॅरेक्टर घेतला. सपोज मी आणखीन एक कॅरेक्टर ऍड केला HZA. ओके. तर आता माझी स्ट्रिंग मॅच होईल का? हा, कारण हा जो डॉट सिम्बॉल आहे तो काय करतो ओनली वन कॅरेक्टर अलाउड आहे. इट मे बी कुठला आहे मग तो कुठला पण असेल. पण आता आपण काय केलं दोन कॅरेक्टर ऍड केले सो इथं काय येईल न लिहिल आउटपुट. कारण आपण काय सांगितलंय ओनली वन कॅरेक्टर आफ्टर H. पण आपण इथं काय केलं दोन कॅरेक्टर्स ऍड केले दॅट इज झेड आणि ए. तर डॉट सिम्बॉल कळालं. हे झालं. आपण इथं काय केलंय फक्त वन कॅरेक्टर अलाउ केले. आता जर सपोज मी नुसतंच LLO लिहिलंय तर ही स्ट्रिंग मॅच होईल का? HLLO नाही होणार. कारण आपण इथं काय सांगितलंय डॉट म्हणजे वन, ओनली वन, एक्झॅक्टली वन कॅरेक्टर. ओके. डॉटचं मिनिंग काय आहे? एक्झॅक्टली वन कॅरेक्टर. एक्झॅक्टली वन कॅरेक्टर म्हणजे तिथं कॅरेक्टर तर असायलाच पाहिजे. ते कॅरेक्टर तुम्ही कुठलेही ऍड करा पण वन एकच कॅरेक्टर आपल्याला ऍड करायचं आहे. हे झालं सिंगल कॅरेक्टरसाठी. सपोज मला इन बिटवीन पॅटर्न हा जो H आणि LLO आहे त्याच्यामध्ये मला मल्टिपल कॅरेक्टर्स जर पाहिजे असतील तर काय करावं लागेल स्टार सिम्बॉल यूज करावं लागेल. H स्टार LLO हा जो स्टार सिम्बॉल आहे तो काय इंडिकेट ऍस्टेरिस स्टार सिम्बॉल जो आहे तो काय इंडिकेट करतो H नंतर तुम्ही कितीही झिरो और मोर नंबर ऑफ कॅरेक्टर तुम्ही ऍड करू शकता बट एंड्स विथ किंवा फॉलोड बाय LLO. H नंतर झिरो और मोर कॅरेक्टर फॉलोड बाय LLO. आता माझी ही जी स्ट्रिंग आहे लेट S इज इक्वल टू HLLO तर ही स्ट्रिंग मॅच होईल का? मी जी ही स्ट्रिंग घेतली HLLO ही स्ट्रिंग मॅच होईल का? येस और नो? येस इट मॅच होईल कारण आपण स्टार सिम्बॉल काय इंडिकेट करतं झिरो और मोर. ओके. तर त्यामुळे जरी तुम्ही इथं नाही घेतला एक्स्ट्रा कॅरेक्टर तरी तो काय करेल मॅच करेल. एक्झिक्यूट करून बघा. तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल मॅच झाली. मॅच झाल्यामुळे तो आउटपुटमध्ये HLLO जी स्ट्रिंग मॅच झाली ती डिस्प्ले करतं. आता सपोज मी हा जो स्टार आहे त्याचं मिनिंग काय झिरो और मोर कॅरेक्टर.
तर ह्या एच मध्ये मी सपोज GHIJKLLL काही टाईप केलं, पण माझी जी स्ट्रिंग आहे ती एंड कशाने होती? LLO starts with H followed by 0 or more alphabets and ends with LLO. तर माझी ही स्ट्रिंग मॅच होईल का? येस, डेफिनेटली इट विल मॅच, राईट? तर तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल तुमची जी स्ट्रिंग आहे ती मॅच झाली. आता सपोज मी इथं LLO मध्ये सपोज माझं पॅटर्न मी W केलंय. मला काय पाहिजे? माय स्ट्रिंग शुड end with LLOW, starts with H followed by 0 or more characters alphabets आणि ends with LLOW. आता आपण ही जी स्ट्रिंग घेतली त्याच्यामध्ये एंडला W नाहीये, तर ही स्ट्रिंग काय करेल? नल व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करेल. हे झालं स्टार सिम्बॉल. स्टार सिम्बॉल कळालं? स्टार सिम्बॉल म्हणजे काय? 0 और मोर कॅरेक्टर्स. आणि डॉट सिम्बॉल काय करतं? एक्झॅक्टली 1 कॅरेक्टर. मग ते कॅरेक्टर कुठलंही असेल पण एक्झॅक्टली 1 पाहिजे. ओके, स्टार सिम्बॉल कळालं? स्टार सिम्बॉलचं मिनिंग कळालं का? कॅन वी यूज मल्टिपल डॉट्स इन्स्टेड ऑफ स्टार? करून बघा. करून बघा आउटपुट येते का नाही. नल येते. आपण सिंगलच, जर मल्टिपल तुम्हाला किती कॅरेक्टर पाहिजे? आपण मल्टिपल डॉट नाही यूज करू शकत, एकच सिंगलच डॉट यूज करायचा आहे. जर तुम्हाला फक्त स्ट्रिक्टली 2च कॅरेक्टर अलाउ करायचे असतील, स्ट्रिक्टली 2च कॅरेक्टर अलाउ करायचे असतील तर तुम्ही कॅरेक्टर सेट आहे, ओके, कॅरेक्टर सेट आपण यूज करतो त्या केसेसमध्ये. हा जो डॉट आहे तो एक्झॅक्टली 1 कॅरेक्टर साठी आहे. आणि जर तुला 2 कॅरेक्टर पाहिजे H आणि LLO मध्ये, तर त्या केसेसमध्ये आपण कॅरेक्टर सेट यूज करतो, जे आपण स्टडी करणार आहे पुढे. ओके, तर स्टार सिम्बॉल झाला. स्टार सिम्बॉल काय करेल? 0 और मोर करेल. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन मार्क, दॅट इज ऑप्शनल कॅरेक्टर. हे झालं डॉटचं झालं. आता आपल्याला काय करायचंय? क्वेश्चन मार्क. हा जो क्वेश्चन मार्क आहे तो काय करतो? सपोज मी स्ट्रिंग घेतले HE. हा जो ई काय करायचा आहे? मला ऑप्शनल करायचा आहे. LLO आणि हा ओ पण काय करायचंय? मला ऑप्शनल करायचं. हे जे डॉट आहे ते आपण इथे यूज करू शकतो बरं का. मल्टिपल टाइम आपण डॉट यूज करू शकतो, पण H डॉट L नंतर डॉट LO आपण यूज करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल? स्ट्रिंग द्यावं लागेल, ते डॉटचं तू म्हटलेलं मल्टिपल. तर HALCL, तर ही माझी स्ट्रिंग जी आहे ती एक्सेप्ट होईल. मल्टिपल डॉट आपण यूज करू शकतो, पण कंटिन्यू नाही यूज करू शकत. अल्टरनेट तुम्ही यूज करू शकता. मग अशीचा जो डाऊट होता तो झाला का क्लिअर? आपण मल्टिपल डॉट देऊ शकतो. आता इथं सपोज मला H नंतर एक सिंगल कॅरेक्टर अलाउ करायचंय, कुठलंही असू देते, आणि इट शुड अगेन फॉलो विथ L नंतर कुठलंही कॅरेक्टर अलाउड आहे, त्याच्यानंतर इट शुड फॉलो विथ LO. ओके, अशी जर स्ट्रिंग असेल तर आपण डॉट 2 वेळा आपण यूज केले इथे, H.L.LO. ओके, किंवा जो सेकंड L आहे तिथे पण तुम्ही दुसरा डॉट यूज करू शकता. ओके,
पण ते मगाशीचे जे होतं कंटिन्यू एच डॉट डॉट ते आपण नाही यूज करू शकत. अल्टरनेट जर तुम्हाला द्यायचं असेल प्रत्येक कॅरेक्टर नंतर जर एखादं न्यू कॅरेक्टर तुम्हाला अलाउ करायचं असेल तर अशा वेळेस आपण डॉट मल्टिपल डॉट्स आपण देऊ शकतो. ओके, क्लिअर झाला. मल्टिपल डॉट्स आपण देऊ शकतो पण कंटिन्युअसली नाही देऊ शकत. म्हणजे एच डॉट 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 असं नाही देऊ शकत. तसं जर द्यायचं असेल एच मध्ये जर तुम्हाला एच आणि एल एल ओ मध्ये जर मल्टिपल कॅरेक्टर अलाउ करायचे असतील, सपोज दोनच एक्झॅक्टली दोनच कॅरेक्टर पाहिजे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही सेट यूज करा. पण अल्टरनेट जर तुम्हाला जे आता जे एक्झाम्पल बघितले प्रत्येक इच लेटर नंतर जर तुम्ही दुसरं लेटर ऍड करायचं असेल वन एक्झॅक्टली वन लेटर तर त्या केसेसमध्ये तुम्ही डॉट मल्टिपल डॉट यूज करू शकता. ओके, पण कंटिन्युअसली डॉट डॉट नाही. एच डॉट एल डॉट एल एल ओ दॅट इज अलाउड. ओके, क्लिअर झाला असेल. ओके, आता नेक्स्ट लास्ट मेटा कॅरेक्टर बघूयात आपण आणि स्टॉप करूयात. एच ई क्वेश्चन मार्क, एच ई क्वेश्चन मार्क एल. तर याचं मिनिंग काय? एच ई क्वेश्चन मार्क एल हा जो ई आहे, ई जो सिम्बॉल आहे तो ऑप्शनल आहे. म्हणजे जर तुमच्या इनपुट स्ट्रिंग मध्ये सपोज तुम्ही एच आणि एल दिलं, इट विल ऍक्सेप्ट द स्ट्रिंग मॅचेस विथ युअर पॅटर्न. कारण हा जो ई आहे, ई सिम्बॉल तो काय आहे? ऑप्शनल आहे. एक्झिक्यूट करून बघा, मॅच येते. इज द स्ट्रिंग एच एल मॅचेस विथ रेग्युलर एक्सप्रेशन. आणि सपोज तुम्ही दिलं तरी तुमची स्ट्रिंग मॅच होईल. ओके, ऑप्शनल कळालं का? आता सपोज जे मगाशीचा डाऊट होता मल्टिपल टाइम, तुम्ही मल्टिपल टाइम ऑप्शन हा जो क्वेश्चन मार्क सिम्बॉल आहे ऑप्शनल साठीचा तो आपण यूज करू शकतो. सपोज एच ई एल एल ऑप्शनल ओ. आता ह्या केसमध्ये हा जो सेकंड एल आहे, सेकंड एल काय माझा ऑप्शनल आहे, तो तुम्ही दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल. आणि हा जो ई आहे तो पण माझा काय ऑप्शनल आहे. तर मग स्ट्रिंग कोणती ऍक्सेप्ट होईल? एच एल ओ. ओके, एच एल ओ ही स्ट्रिंग माझी ऍक्सेप्ट होईल. कारण सी ऍक्सेप्ट झाली कारण जो ई आहे, ई नंतर आपण काय केलं क्वेश्चन मार्क यूज केलाय जो काय इंडिकेट करतो ई ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्ही द्यायचं असेल तर तुम्ही इथे ई देऊ शकता, अदरवाईज यू कॅन स्किप इट. पण त्याच्यानंतर मला एल काय, एल हा कंपल्सरी आहे. ह्या क्वेश्चन मार्क नंतरचा जो एल आहे तो कंपल्सरी आहे. त्याच्यानंतरचा जो सेकंड एल आहे, हा जो एल आहे तो काय ऑप्शनल आहे. तो तुम्ही दिला तरी चालेल किंवा नाही दिला तरी चालेल. सपोज जर तुम्ही दिला तर तो काय करेल? ऍक्सेप्ट करेल. नाही दिला तरी तो नाही दिला तरी तो ऍक्सेप्ट करेल. नाही दिलं तरी पण तो ऍक्सेप्ट करतो. आणि सपोज हा जो फर्स्ट एल आहे, फर्स्ट एल हॅलो मधला जो फर्स्ट एल आहे तो कंपल्सरी आहे. आणि जर तुम्ही तो कंपल्सरी वाला एल नाही दिला, कंपल्सरी वाला एल जर तुम्ही नाही दिला तर तुमची स्ट्रिंग ऍक्सेप्ट होणार नाही. राईट. सो हे झाले मेटा कॅरेक्टर सिम्बॉल. मेटा कॅरेक्टर सिम्बॉल्स मध्ये काही डाऊट आहे का? मेटा कॅरेक्टर सिम्बॉल तुम्ही मल्टिपल टाइम्स यूज करू शकता. डॉट, क्वेश्चन मार्क, स्टार. हा जो स्टार सिम्बॉल आहे तो पण तुम्ही टाइम्स यूज करू शकता तुमच्या पॅटर्न मध्ये. आता REG इज इक्वल टू, सपोज मला एक स्ट्रिंग पाहिजे स्टार्ट्स विथ ए followed by 0 or more character, then it will contain C, okay, followed by 0 or more character,
डी, एंड्स विथ डी. तर मला असं पण तुम्ही यूज करू शकता. तर इथं जी सिंपल स्ट्रिंग जी ऍक्सेप्ट होते ती काय आहे, एसीडी. And it starts with A. Yes, it starts with A followed by zero or more character. Zero character followed है. Then C. Okay. C नंतर काय पाहिजे, झिरो और मोर कॅरेक्टर. ओके, आपण झिरो कॅरेक्टर इथं कॅरेक्टर नाही घेतला. डी, त्यामुळे ही स्ट्रिंग काय होईल, मॅच होईल. तुम्ही स्टार सुद्धा मल्टिपल टाइम यूज करू शकता. जसं तुमची जी पॅटर्न तुम्ही जसं डिफाईन करता तसं तुम्ही सिम्बॉल्स अप्लाय करू शकता. ओके, ए बी सी डी, देन सी नंतर ही स्ट्रिंग विल बी ऍक्सेप्टेबल, कारण आपण काय केलंय, स्टार सिम्बॉल केले. ए नंतर मल्टिपल सिम्बॉल, सी नंतर मल्टिपल, 0 टू. ओके, सो इथपर्यंत काय डाऊट आहे? जे काही सिम्बॉल आहेत, स्टार्ट्स विथ, एंड्स विथ, परत सिंगल कॅरेक्टर अलाउड, डॉट आणि स्टार, आणि लास्टचा जो ऑप्शनल आहे, हे जे तीन शेवटचे आहेत ते तुम्ही मल्टिपल टाइम्स यूज करू शकता. तुमचे जशी तुम्हाला इनपुट स्ट्रिंग मध्ये पॅटर्न अलाउड करायचं आहे तसं ते तुम्ही पॅटर्न तुमच्या प्रोग्रामनुसार तुम्ही डिफाईन करू शकता. ओके, सो इथपर्यंत काय डाऊट आहे मेटा कॅरेक्टर सिम्बॉल्स मध्ये? काय डाऊट आहे का? नो. बाकीच्यांना? बाकीच्यांना? शिवांजली, श्रुनोती? No, ma'am. ओके, सो आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला कॅरेक्टर सेट. उद्या बहुतेक लेक्चर आहेत का नाही तुमचे? उद्या आहेत का लेक्चर? माहित नाही. ओके, कदाचित उद्या वर्कशॉप असल्यामुळं येस मॅम. काय? येस मॅम, आहेत लेक्चर उद्या. वर्कशॉप आहे त्यामुळे उद्या बहुतेक जावा स्क्रिप्टचे लेक्चर नसतील सकाळी. ओके, सो जे काही असेल ते तुम्हाला मेसेज ग्रुपवरती टाकेन उद्या लेक्चर आहे का नाही. सो लेफ्ट व्हा सगळेजण.